गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राज्यात 30 मे रोजी मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता वाढताना दिसत असून अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट देण्यात आला आहे। त्याचबरोबर विदर्भातील 4 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आल्याने काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग वाढण्याचा अंदाज आहे। शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून विदर्भातील अकोला, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागामध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार आहे। उष्णतेपासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे। अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागामध्ये जोरदार पावसासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच सुरक्षित ठिकाणी राहावे असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे। कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आला नसला तरी हवामान विभागाने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून समुद्रकिनारी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। या भागामध्ये वातावरणात आर्द्रता वाढली असून दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।